प्रभाग क्रमांक 12 मध्ये गोरखनाथ लोहार हे निवडणूक लढत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. लोहार साहेब, काय विजन घेऊन तुम्ही पुढे आलात? नमस्कार, मी गोरखनाथ आनंदराव लोहार. मी मूळ सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात आलेलो आहे, रुपीनगरला. रुपीनगरमध्ये आज मी 25 वर्ष झालं राहतो. मी राजकारणात येण्यापूर्वी पहिला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र युवा मंचाचा रुपीनगर विभागाचा मी अध्यक्ष आहे. नंतर भोसरी विधानसभेचा ओबीसी सेलचा मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. तसेच मला या रुपीनगर आज जवळजवळ 25 वर्ष राहतो. त्याच्यामुळे इथल्या समस्या जेवढ्या आहेत ते मी जनतेसमोर मांडतो किंवा तुमच्यासमोर. या रुपीनगरमध्ये आज 20 वर्ष झालं ड्रेनेजचं, रस्त्याचे कामं, परत नंतर भाजी मंडई नाही, ज्येष्ठ नागरिकांना गार्डन नाही, किंवा इथं पालिकेचा एखादा असा जंक्शन म्हणजे जसा पाहिजे तसा हॉस्पिटल नाही आहे. तात्पुरतं हॉस्पिटल म्हणजे तात्पुरतं इलाज केलेला सारखा असा एक छोटासा दवाखाना इथं. समजा बाय चान्स आम्हाला जर संधी दिली काँग्रेस पक्षाच्या. सर, तुम्ही प्रभागातील पुढचं विजन काय आहे तुमचं? माझं असं मत आहे की जनतेने मला भरभरून मताने विजय करावं. पक्षानं माझ्यावर जबाबदारी टाकली, पूर्णपणे मी ती पार पाडीन. आणि आजपर्यंत जे इथं 20 वर्षे लोकांनी, ज्या नगरसेवकांनी जे काही केलं नाही ते मी करून दाखवीन, हा मी जनतेला ठाम विश्वासानं सांगेन. आणि जनतेचे सर्व प्रश्न मी पालिकेपर्यंत पोहोचवायचं काम करेन. मी सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आहे. माझ्या वार्डातली माझी एक कळकळीची विनंती आहे की वार्ड क्रमांक 12 मधील जनतेने माझ्यावर विश्वास टाकावा व मला पालिकेत पाठवावं. आजपर्यंत ज्या नगरसेवकांनी काम केलं नाही ते मी करून दाखवीन. तुमच्या कुठल्याही ह्याला तडा जाऊन देणार नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा असा लढा राहील. माझ्या वार्डातील जेवढे बी रखडलेली जी कामं असतील, ड्रेनेज असो, लाईट असो, पाणी असतो, रस्ते असतो, हे सर्व मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी पालिकेपुढे मांडेन. त्यासाठी सुजाण नागरिकांनी आमच्या पाठीशी ठाम उभं राहून आम्हाला बहुमताने निवडून द्यावे, ही आमची कळकळीची विनंती आहे.